अरविंद पंगडिया यांच्या नेतृत्वाखालील 16व्या वित्त आयोगाचे सदस्य आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. या सदस्यांनी मुख्यमंत्री, वित्तमंत्री आणि निधी वाटपाशी संबंधित विविध यंत्रणांशी चर्चा करून राज्याच्या वित्तीय गरजांची माहिती घेतली. आयोग सर्वच राज्य आणि इतर संबंधित संस्थांशी चर्चा करत आहे. त्याचाच भाग म्हणून हा दौरा असल्याचं पंगडिया यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्राचं वित्तीय व्यवस्थापन चोख असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राचं वित्तीय धोरण शिस्तबद्ध असून तुलनेनं वित्तीय तूट कमी आहे, तसंच कर्जाची मर्यादाही पाळली जाते आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. या बैठकीत राज्य सरकारनं केंद्राकडून राज्याला मिळणारा कराचा वाटा 50% वाढवण्याची मागणी केली. सरकार राबवत असलेल्या कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधांसाठी अधिक निधीची गरज असल्याचं राज्यांनी म्हटलं आहे. कराचा वाटा देताना लोकसंख्येच्या प्रमाणाची टक्केवारीही वाढवावी असंही राज्यांना सूचित केलं. देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याचा वाटा लक्षात घेऊन त्या प्रमाणात कराचा वाटा वाढवावा. विशेषतः महामुंबई क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांसाठी 50,000 कोटी रुपयांचा विशेष निधी दिला जावा अशी मागणी राज्य सरकारनं या बैठकीत केली आहे.